नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. प्रति पंढरपूर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न झाली. मराठवाड्याचा आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीला आज पंढरपुरात लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला असून हे सगळीकडे एकच गर्दी दिसत होती. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था अनेक सेवाभावी संस्था समाजसेवक मोठ्या संख्येने करत आहेत. मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी येताना दिसून आले. विठुरायाच्या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. यंदा 13 लाखांवर भाविक प्रति पंढरपुरात भगवंत विठुरायाच्या चरणी लीन होणार आहेत. या दरम्यानच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या वतीने महाराष्ट्रावर 3 ठिकाणी पोलीस मदत केंद्र तैनात करण्यात आलं आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, स्वतंत्र शौचालय, विद्युत पथदिवे, मंदिराला विद्युत रोषणाई, जागोजागी बॅरिकेड्स, दुभाजकावर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. याचबरोबर दोन्ही ठिकाणी दिंड्या आणि भाविकांना रांगेत दर्शन घेता यावं यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र मदत केंद्र उभारण्यात आले. तसेच यंदा प्रथम मंदिर समोरून भाविक दर्शन घेऊन बळदगाव रस्त्यावर परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना 2 क्विंटल साबुदाणा खिचडी, 15 कॅरेट केळी, नगर जगन रोरे, विलास दाभाडे, हरलाल रोरे, बबन तेजिनकर, ज्ञानदेव पाटोळे, सखाराम तेजिनकर, कृष्णा तेलवार, देविदास काळे, मच्छिंद्र घुले, दत्तू सोळसे, दत्तू रोरे, साई काळे या भाविकांनी फराळाचं वाटप केलंय. सूर्यवार्ता न्यूजसाठी महेंद्र तुपे, मनोज जाधव, वाळूज, महानगर. आपण आहोत छोटे पंढरपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये. छोटे पंढरपूर मानले जाणारे या ठिकाणी लाखोचे संख्येने भाविक या ठिकाणी एकादशी निमित्त आलेले आहेत. त्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. परंतु काही भाविक मात्र या ठिकाणी दिंड्या करून परिसरातून किमान कमीत कमी परिसराच्या 100 ते 150 खेडे या ठिकाणी दिंड्या करून या ठिकाणी स्थान होतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. आज या ठिकाणी काय म्हणतात, मोठ्या पंढरपूरचा महिमा मोठ्या पंढरपूरचा एवढाच आहे. या समितीने चांगली व्यवस्था केलेली. दर साला व्यवस्था असते पण दर सालापर्यंत छान व्यवस्था केलेली. दिंडीला सेपरेट प्रवेशद्वार दिलेले आहे. बाकी भक्तांचं इकडून दर्शनाची व्यवस्था केली. किलोमीटर वरून दिंडी आणलेली आहे. आमची 10-15 किलोमीटर आम्ही दिंडी आणलेली आहे. संभाजीनगरहून जेवढे दिंडी येतात त्या दिंडीमध्ये आमच्या दिंडीचा सहभाग. तर मग माझी अशी विनंती आहे का जे काही स्वच्छताचा याचा त्याचा सेवा करतात लोक, फराळ देतात, तशीच स्वच्छताची बी काळजी घ्या ही नम्र विनंती करेल. आणि पत्रकाराचे आम्ही आभार मानतो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार. कुठून आले तुम्ही? मी बारामतीमधून आलो. अच्छा, किती गर्दी किती असेल अंदाजे छोट्या पंढरीला? 15 लाख असं. छोट्या पंढरीला 14-15 लाख असं. आणि पब्लिक वाढू पण शकते जे आहे जे ठेवणार.